ते तुमचं कर्म आहे. पहा, तुम्ही काय खायचं हे निवडू शकता, हो की नाही? तुम्ही तामिळनाडूमध्ये पिकलेला तांदूळ खाऊ शकता. तामिळ माती तुमचा भाग बनेल. मग जर तुम्ही चपाती खाल्ली तर कदाचित पंजाबी माती तुमचा भाग बनेल. आजकाल लोक न्यूझीलंडमधून येणारी फळं खात आहेत. कदाचित तुम्ही हळूहळू कांगारूचं कर्म आत्मसात करत आहात, कारण त्यात कांगारूचं खत गेलं आहे. होय, तर ही सर्व एकच पृथ्वी आहे, पण तुम्ही पृथ्वीचा कोणता भाग स्वतःचा बनवायचा हे निवडू शकता, हो की नाही? तसंच ही सर्व एकच ऊर्जा आहे, पण तुम्ही त्यातून काहीतरी वेगळं बनवू शकता. आज बहुतेक प्रत्येकाने भातच खाल्ला असेल, पण प्रत्येकासाठी तो सारखा नाही, कारण तुम्हाला त्यासोबत जे काही करायचंय त्याचं स्वातंत्र्य दिलं गेलंय. त्याच पृथ्वीतून तुम्ही तांदूळ पिकवू शकता, गहू पिकवू शकता, नाचणी पिकवू शकता, आंबा, नारळ, तुम्ही काहीही बनवू शकता, हो की नाही? तर त्याच ऊर्जेनं तिला असं बनवलंय, त्याला तसं बनवलंय, मी असा बनलोय, तो तसा बनलाय. ऊर्जा सारखीच आहे. यामुळेच आम्ही म्हणालो, तुम्ही जसे आहात ते तुमचं कर्म आहे. याचा अर्थ ती तुमची कृती आहे. ही एकमेव संस्कृती आहे जिथं हे अगदी स्पष्ट आहे की तुम्ही जसे आहात ती देवाची कृती नाही. तुम्ही जसे आहात ती तुमची कृती आहे. ते तुमचं कर्म आहे, म्हणजे ती तुमचीच कृती आहे. निर्मिती ही तुमची कृती नाही, पण तुम्ही जसे आहात, ज्या प्रकारे जीवनाचा अनुभव घेताय, जे काही आकर्षित करताय, जे काही करत आहात, ती 100% तुमची कृती आहे. ते तुमचं कर्म आहे. तर आता सध्या तुम्ही स्वतःकडे पाहता. तुम्ही जसे आहात ते जर तुम्हाला आवडत नसेल तर योग्य कर्म करा. होय, तुम्ही योग्य गोष्ट केलेली नाही, इतकंच. जर सध्या तुम्ही असं बसला आहात, तुम्हाला असं बसायचं असेल तर 3 महिने इथं या. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही काय केलं पाहिजे. तुम्ही असं बसाल. होय. तर तुम्ही जर असं बसलात तर त्याला पिरॅमिड म्हणतात बरं का. पिरॅमिड मृतांसाठी बांधलं गेलं होतं, जिवंत लोकांसाठी नाही. जर तुम्ही पिरॅमिडचा आकार घेतला असेल तर तुम्ही हे समजून घ्यायला हवं की हे मृतांचं निवासस्थान आहे, हे जिवंत लोकांचं निवासस्थान नाही. जिवंत व्यक्तीनं एका सुंदर घरात राहायला हवं, हो ना? मृतांना दगडांच्या ढिगाऱ्यात ठेवलं जाऊ शकतं, ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो. जर तुम्ही पिरॅमिडच्या आकारात वाढत असाल तर तुम्हाला त्यावर काम करावं लागेल. ते तुमचं कर्म आहे. हे सुद्धा तुमचं कर्म आहे. ते सुद्धा तुमचं कर्म आहे. आनंद देखील तुमचं कर्म आहे. दुःख देखील तुमचं कर्म आहे. हे अद्भुत नाहीये का? तुमचं जीवन ही तुमची वैयक्तिक बाब आहे आणि इतर कोणाचाही त्याच्याशी संबंध नाही. हे अद्भुत नाहीये का? नाही? तुमचं जीवन हे तुमचं स्वतःचं आहे आणि इतर कोणाचंही नाही. हे अद्भुत नाहीये का? तुम्ही त्यातून तुम्हाला हवं ते बनवू शकता. हे अद्भुत आहे की नाही? तुमच्यासारख्या लहान जीवासाठी यापेक्षा मोठी करुणा असूच शकत नाही. या निर्मितीमध्ये तुम्ही कोण आहात? तुम्ही एक छोटासा कण आहात. तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं गेलंय की तुम्ही तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडवू शकता. हे विलक्षण नाहीये का? ही परमकरुणा नाहीये का?
उफ केलं की तुम्ही संपलात. पण तुम्ही या विश्वात एका अळीसारखे सुद्धा नाही. तुम्ही धुळीच्या कणासारखे आहात. तुम्हाला इतकं स्वातंत्र्य दिलं गेलंय की तुम्ही तुमचं जीवन तुम्हाला हवं तसं घडवू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही देवासारखं बनू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त मातीचा एक गोळा बनू शकता. तुमची जी काही निवड आहे ती तुमच्यावर सोडली आहे. हे अद्भुत आहे की नाही? हे अद्भुत नाही का? अतिशय अद्भुत, हो की नाही? तर ते तुमचं कर्म आहे.